हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, या चॅनलवर 30 दिवसात इंग्रजी वाचन कोर्स ही सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण इंग्रजी वाचायला शिकत आहोत अगदी शून्यापासून. हो मित्रांनो, आपल्याला काही येत नसेल तर आपण या सिरीजचा उपयोग करून इंग्रजी वाचायला शिकू शकता आणि घरीच आपल्या मुलांना सुद्धा इंग्रजी वाचायला शिकवू शकता. या सिरीज मधला आज आहे 14वा दिवस आणि आज आपण शिकणार आहोत डबल कॉन्सोनंट्स अर्थात डबल एल, डबल एस आणि डबल एफ यांचे वाचन कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. डबल कॉन्सोनंट म्हणजे काय? जेव्हा इंग्रजी शब्दाच्या शेवटी दोन सारखी व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यांचा वेगळा उच्चार न करता एकच आवाज काढला जातो. यालाच म्हणतात डबल कॉन्सोनंट्स. विशेषतः हे सहसा लहान शब्दांमध्ये आढळतात. अर्थात जे लहान शब्द जे असतात त्यामध्येच आपल्याला डबल लेटर दिसून येतात. एक्झाम्पल आपण बघूया. बघा, एल आणि एल जेव्हा दोन वेळा आलेलं असेल तेव्हा त्यांना ल ल असं दोन वेळा न उच्चारता एकदाच ल असा त्याचा उच्चार करायचा आहे. त्याचप्रमाणे स आणि स अर्थात एस आणि एस यांचा सुद्धा एकदाच उच्चार होईल स. एफ आणि एफ यांचा सुद्धा एकदाच उच्चार होईल फ. डबल एल शब्दांचा सराव आपण करणार आहोत. डबल एलचा उच्चार जो आहे तो ल असा होतो. काही शब्द आपण बघूयात. बेल, ब ए ल, या दोन्ही एलचा उच्चार एकच करायचा आहे ल, बेल. हे ल, हेल. फी ल, फील. डॉ ल, डॉल. ह ल, हल. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, अक्षर जरी दोन वेळा असेल तरी त्यांचा जो साऊंड आहे तो एकदाच येणार आहे. डबल एल जरी असला तरी त्याचा साऊंड एकदाच येईल ल. यानंतर डबल एस जर असेल तर त्याचा उच्चार जो आहे तो स असा करायचा आहे. मे स, मेस. ले स, लेस. की स, कीस. बॉ स, बॉस. फ स, फस. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, अक्षर दोन वेळा आहे परंतु त्याचा उच्चार एकदाच होणार आहे स. यानंतर डबल एफ जर असेल तर त्यांचा उच्चार जो आहे, साऊंड जो आहे तो फ असा करायचा आहे. काही शब्द आपण बघूयात. ऑ फ, ऑफ. क्ली फ, क्लिफ. प फ, पफ. क फ, कफ. स्टी फ, स्टीफ. यानंतर आता आपण सेंटेन्स रीडिंग करणार आहोत. रिंग द बेल, रिंग द बेल. टर्न ऑफ द लाईट, टर्न ऑफ द लाईट. डू not make a mess, do not make a mess. The doll is on the cliff, the doll is on the cliff. यानंतर आजचा होमवर्क. खालील शब्दांचे मराठी उच्चार कमेंट करायचे आहेत. या ठिकाणी दोन वर्ड्स दिलेले आहेत, त्यांचा उच्चार काय होतो ते आपण मला कमेंट करायचं आहे. त्यासोबतच आज शिकलेले जे काही शब्द आहेत ते वहीमध्ये लिहायचे आहे आणि 5 वेळा मोठ्याने त्यांचं वाचन करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांमध्ये येणारे किंवा शब्दांच्या शेवटी येणारे जे काही डबल लेटर्स आहेत त्यांचा साऊंड कसा होतो, त्यांचा उच्चार कसा करायचा ते आपण बघितलेलं आहे. यानंतर आता आपण या ठिकाणी आपल्या कोर्समधले 14 दिवस पूर्ण केलेले आहेत आणि आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण वॉवेल्स, मॅजिक, ई, ब्लेंड्स आणि डायग्राफ्स यांचा एकत्रित सराव करणार आहोत. अर्थात आजपर्यंत आपण जेवढं काही शिकलेले आहात
जेवढं काही आपण बघितलेलं आहे त्यांचा अभ्यास आपण एकत्रितपणे आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप रीडिंग, कीप लर्निंग.